नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक तुमच्यासमोर बोर्डवर लिहिलेलं आहे. मी 9वी साठी ते 5वं प्रकरण आहे आणि 10वी साठी पहिलं प्रकरण. तर आपण काय करणार, 9वीचा जोड 10वीला देऊन हे प्रकरण शिकवणार आहेत. दोन्ही वर्गांना ते उपयुक्त आहे अशा पद्धतीचं प्रकरण. अगोदर 9वीच्या संकल्पना आपण समजून घेऊ आणि 9वीच्या संकल्पना समजून घेतल्यानंतर आपण 10वीच्या संकल्पना काय करणार आहोत समजून घेणार आहोत. काय दिलेलं आहे या ठिकाणी की लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स बघत असताना आपल्याला लेट्स रिकॉल, आपल्याला काही उजळणी करायची. बघा त्या ठिकाणी त्यांनी दिले होते की m + 3 = 5. अगोदर हे तुम्हाला सोडा म्हणून सांगितलं. बघत आपण काय m = मग काय करतो 5 - 3 m = 2. समजा असं असेल 3y + 8 = 22. मग काय करतो 3y पहिल्या बाजू बदलतो, 8 ची बाजू बदलली -8. 3y = 22 - 8 14 आणि y = 14/3. 3 ने काय 14 ला भाग जात नाही. तो भाग करता असेल तसं ठेवा. किंवा असा असू शकतं एखादं 1/3 = 2. मग काय करणार 3 इकडे छेद असतात म्हणजे भाग करत आहेत. 2 × व्यतिरिक्त 6. किंवा अजून एखादं गणित असेल 2p = p + 4/9 प्लस p उजवीकडे प्लस आहे त्या डावीकडे साधी p उजवी काय राहिलं 4/9. एकट्या पदा अधिक चिन्हाची गरज नाही. 2 मधून 1 गेलं 1. तर हे तुमच्यासमोर मी इक्वेशन केले. यामध्ये किती चल दिसतात तुम्हाला? फक्त एक चल आहे. किती चल आहे? एक चल. कुठलंही एक चल आहे. आणि त्या ठिकाणी डिग्री म्हणजे त्याचा घातांक, परंतु घातांक या ठिकाणी किती? 1 आहे. जे काही चल असेल व्हेरिएबल असेल त्याचा घातांक 1 आहे. मग दीज आर कॉल्ड लिनियर इक्वेशन. त्याचा घातांक, त्या चलाचा घातांक 1 असतो आपण लिनियर इक्वेशन्स म्हणतो, रेषीय समीकरण. पण आपलं काय पाहिजे? 2 चलातील रेषीय समीकरण. म्हणजे एका चलातील चालणार आहे का? नाही. लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. समजा एखादं आपण उदाहरण घेतलं की फाइंड 2 नंबर्स whose sum is 14. फाइंड 2 नंबर्स whose sum is 14. 2 संख्या शोधा की त्या 2 संख्यांची बेरीज 14 पाहिजे. समजा आपण एक संख्या x घेतली, पहिली संख्या, आणि दुसरी संख्या घेतली y. तर आपल्याला x आणि y किती आले पाहिजे? x आणि y ची बेरीज. द सम ऑफ x and y is 14. मग आपल्याला काय काय किमती येऊ शकतात? समजा आपण x ची किंमत 0 घेतली तर y ची किंमत 14 येणार आहे. x ची किंमत 1 घेतली तर y ची किंमत 13. x ची किंमत 2 घेतली तर y ची किंमत 12. 3 घेतली तर 11. 4 घेतली तर 10. 5 घेतली तर 9. 6 घेतली तर 8. 7 घेतली तर 7. 8 घेतली तर 6. पुन्हा 9 घेतली तर 5. 10 घेतली तर 4. 11 घेतली तर 3. 12 घेतली तर 2. 13 घेतली तर 1. 14 घेतली तर 0. फक्त एवढ्या नैसर्गिक संख्या विचार केल्या. तुम्हाला वाटलं मी x ची किंमत जर -1 घेतली असती तर y ची किंमत 15 आली असती. x ची किंमत -2 घेतली असती तर y ची किंमत 16 आली असती. आपलं बेरीज काय पाहिजे? परंतु या ठिकाणी 2 संख्येची बेरीज 14. जर 2 नैसर्गिक संख्येची बेरीज 14 म्हणलं तर हे बरोबर होतं. ह्याच्यापेक्षा कुठलं तरी उत्तर आलं असतं. परंतु 2 संख्यांची शब्द वापरला हे सुद्धा आपण पर्याय त्या ठिकाणी आला असता. तर हे तुमच्या समोर मांडलेलं आहे. मग कितीतरी उदाहरणं तुमच्या समोर आपल्याला काढता येतील. भरपूर उदाहरणं, भरपूर उकली. x ची किंमत आपण 1 घेतली तर त्या अनुषंगानं y ची किंमत आपल्याला काय करता येतं? काढता येतील की त्या 2 संख्यांची बेरीज आपल्याला 14 आली पाहिजे. मग दोन्ही धन असू शकतात, एक धन एक ऋण असू शकते, एक ऋण एक शून्य असू शकते, ऋण असू शकतात. हे आपल्याला भरपूर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो? याचे उत्तर काढू शकतो. त्याला उत्तराला लिमिट नाही. आता एक अजून दुसरं उदाहरण आपण जर बघितलं, फाइंड 2 नंबर्स सच दॅट देअर डिफरन्स इज 2. 2 संख्या शोधा की ज्यांच्यातला फरक 2 पाहिजे. लक्षात ठेवायचं फरक म्हणजे एक प्रकारची वजाबाकी असते. फक्त काय करायचंय? मोठ्या संख्येतून लहान संख्या आपल्याला वजा करावी, त्याला आपण फरक असं म्हणतो. बेरजेच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे की कुठल्या 2 संख्येची बेरीज त्यांचा क्रम बदलला तरी काही फरक पडत नाही. 2 + 3 5च येणार आहे.
3 अधिक 2 5च येणार आहे. परंतु वजाबाकीच्या बाबतीत तसं होत नाही. 3 मधून 2 काढले 1, परंतु 2 मधून 3 काढल्यानंतर वजा 1 उत्तर येतं. त्यामुळे अगोदर मोठी संख्या आपल्याला गृहीत धरावी लागते आणि नंतर लहान संख्या. दोन संख्यातला फरक 2 कुठल्या कुठल्या असू शकतील. समजा असं घेतलं आपण की x वजा y बरोबर 2. मोठी संख्या x घेतली, लहान संख्या y घेतली, तर 2 मधला फरक 2 घ्यायचा आहे. समजा मी x घेतलं 14 तर y किती येणार आहे 12. x घेतलं 18 तर y किती येणार आहे 16. दोन संख्यामधला फरक असे कितीतरी आपल्याला उत्तर त्या ठिकाणी काय करता येतात, काढता येतात. मग हे काढत असताना आपल्याला मी तुमच्यासमोर 2 समीकरण मांडली बघा. पहिल्या सुरू x अधिक y बरोबर 14 हे समीकरण मांडले आणि x वजा y बरोबर 2 हे समीकरण मांडले. ज्यावेळेस आपण 2 समीकरणाचा 2 चलातील समीकरणाचा एकाच वेळेस विचार करतो त्यावेळेस त्याला आपण एक सामायिक समीकरण असं म्हणतो, सायमल्टेनियस इक्वेशन्स. बघा नुसतं एक जर आपण समीकरण घेतलं x अधिक y बरोबर 14 हे झालं 1 2 चलातील रेषीय समीकरण. दुसरं समीकरण काय घेतलं आपण x वजा y बरोबर 2 हे दुसरं 2 चलातील रेषीय समीकरण घेतले. परंतु 2 समीकरणाचा ज्यावेळेस आपण एकत्रित विचार करतो त्यावेळेस आपण त्याला एक सामायिक समीकरण, सायमल्टेनियस इक्वेशन्स असं सुद्धा म्हणतो. तर त्याच्यामुळं ह्या कधी कधी शिकवत असताना 2 चलातील रेषीय समीकरण एखाद्या शिक्षकाकडून किंवा कुठं तुम्ही व्हिडिओ बघत असताना एक सामायिक समीकरण नेमकं काय आहे, तर एक सामायिक समीकरण तर एक सामायिक समीकरण कशाला म्हणायचं की ज्यावेळेस 2 चलातील समीकरणाचा एकाच वेळी काय केला जातो, विचार केला जातो, त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो, सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स. काय म्हणतो, सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स. दहावीच्या पुस्तकामध्ये याची व्याख्या आपल्याला स्पष्टपणे दिलेली बघा. ती व्याख्या तुम्हाला वाचून दाखवतोय. जेव्हा आपण 2 चलातील 2 रेषीय समीकरणाचा एकाच वेळी विचार करतो तेव्हा त्या समीकरणाला एक सामायिक समीकरण असे म्हणतात. तर एक सामायिक समीकरण कधी कधी वाचताना आपण प्रकरणात हे सुद्धा नाव म्हणतो किंवा बोलताना एक सामायिक समीकरण जरी म्हणलं तरी आपल्याला त्या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे वेगळं असं नाही. फक्त एक समीकरण असेल तर आपण 2 चलातील रेषीय समीकरण म्हणायचं. परंतु 2 समीकरणाचा ज्यावेळेस विचार केला जातो त्यावेळेस त्याला काय म्हणायचं, एक सामायिक समीकरण किंवा 2 चलातील रेषीय समीकरण म्हणलं तरी त्या ठिकाणी आपल्याला काय अडचण नाही. मग आपण याची उकल काय काय येऊ शकते बघू शकतो. जसं आपण x अधिक y चे काय काढलं, x अधिक y बरोबर 14. मी तुम्हाला थोडक्यामध्ये त्याचे काय काय उकले असू शकतात ते मांडलं. x अधिक y बरोबर 14. आता x वजा y बरोबर 2 काय काय उकले असू शकतात. आपण गृहीत धरा दोन्ही नैसर्गिक संख्या आहेत. दोन्ही संख्या कशा आहेत, नैसर्गिक आहेत. आपण आता इथं काय केलं, मोठी संख्या x, ग्रेटर नंबर x आणि स्मॉलर नंबर y. बेरीज बाबतीत तसं काय नाही, कुठली संख्या कशी गृहीत धरा, x वजा y बरोबर 2, 2 मधील फरक कसा आहे 2 आहे. जर तुम्ही असं गृहीत धरलं असतं मोठी संख्या y गृहीत धरली असती आणि लहान संख्या x गृहीत धरली असती तर y वजा x बरोबर 2 आला असतं. आपण हे जसं एक समजा आपण बघितलं की सुरुवात करू जसं x 0 इथे येणारे वजा 2 आपल्याला, परंतु काय सांगितलं मी नैसर्गिक संख्येत आपण असं गृहीत धरले त्याच्यामुळे ही जोडी आपल्याला घेता येणार नाही. मग काय घ्यावी लागेल, पहिला सुरू 4 किंवा आपल्याला सुरुवातीला बघा 2 0 3 1 3 1 4 2 5 3 6 4 त्यानंतर 7 5 8 6 नंतर 9 7 10 8 11 9 12 10 13 11 14 12. एक अशा एक उकली तुमच्या सर्व दाखवला की आपण 2 या ठिकाणी शब्द गृहीत काय धरले फक्त त्या नैसर्गिक संख्येत. म्हणजे त्याचे उत्तर काय येणार आहे, आता ही सुद्धा जोडी आपल्याला घेता येणार आहे कारण 0 ही नैसर्गिक संख्या नाही. ही सुद्धा आपल्याला जोडी गृहीत धरता येणार नाही कारण 0 ही नैसर्गिक संख्या नाही. आपल्याला ह्याच्यामधून शोधायचं की 3 1 4 2 5 3 6 4. आपण हे बघितलं की ह्या दोन्ही समीकरणाला ही उकल सामायिक दिसते का बघा बरं. 8,
6 दोन्ही समीकरणात उकल कशी दिसते? सारखी दिसते. मग त्यावेळेस त्या एक समीकरणाच्या बाबतीमध्ये ही त्याची काय म्हणायचं? उकल म्हणायचं. उकल सोल्युशन. आता उकल नेमकं काय की ज्या किमती चलाच्या ज्या किमतीने समीकरणाचं समाधान होतं. समाधान होणं म्हणजे काय? समीकरणाची डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी होत असेल त्यावेळेस त्याला काय म्हणतो? उकल किंवा सोल्युशन असं म्हणायचं. मी एक्सची किंमत समजा ठेवली 8, 8 मधून 6 काढा 2 आणि 8 अधिक 6 बरोबर 14. मग दरवेळेस आपण असं कधी समजा आपल्याला एक समीकरण दिलं आणि त्याची उकल काढा म्हणलं तर ही जी आपण मेथड शिकलेली आहे ट्रायल अँड एरर मेथड, चुका आणि शिका, एक अंदाजे आपण काय केलं? एवढं शक्य आहे का की दरवेळेस अशाच पद्धतीने उकली बघायच्या आणि उत्तर काढायचे? ठीक आहे, आपण नैसर्गिक संख्या विचार केल्या ठिकाणी जर पूर्ण केल्या असत्या, पूर्णांक केल्या असत्या तर आपल्याला अनंत उकल्या भेटल्या असत्या आणि त्या उकली भेटल्यानंतर आपलं कन्फ्युजन खूप वाढत गेलं असतं. म्हणजे काही काही वेळेस आपल्याला चटकन 2-3 स्टेप मध्ये उत्तर सापडलं असतं. काही काही गणिताला खूप आपल्याला स्टेप करावं लागल्या असत्या. मग त्यावेळेस काय करावं लागेल आपल्याला? तर अशाच पद्धती समीकरण सोडवण्यासाठी काही पद्धती वापरायच्या. त्या पद्धती आपण बघणार आहोत. त्यातली पहिली पद्धत आहे इलिमिनेशन मेथड ऑफ सॉल्विंग सायमल्टेनियस इक्वेशन. भरपूर पद्धती आहेत आपल्याला, काही 9वी आहेत काही 10वी आहेत. आपण दोन्हीचा विचार करू. पहिल्या सुरू बघितलंय इलिमिनेशन मेथड. चलाचे निरसन करायचं आपल्याला. मग कसं निरसन करायचं? आपल्याला आता हेच गणित बघणार. आपण म्हटलं की x अधिक y बरोबर 14 आणि x वजा y बरोबर 2. या समीकरणाचं उत्तर काय आपलं? याचं उत्तर काय आलेलं आहे आपलं? 8 आणि 6. x ची किंमत 8 आली, y ची किंमत 6 आलेली आहे. मग आपल्याला चलाचं निरसन करायचंय. कुठलं तरी एक चल निरसन करायचं. इलिमिनेशन मेथड ऑफ वन व्हेरिएबल. एका चलाचं कुठलं तर निरसन करायचं. तुम्हाला मी त्या ठिकाणी समजून सांगणार आहे कशा पद्धतीने ते गणित करायचंय. समजा आपलं समीकरण पहिले सुरू घेतलं x अधिक y बरोबर 8, समीकरण नंबर 1. आणि दुसरं समीकरण x वजा y बरोबर 2, समीकरण नंबर 2 घेतलं आपण. चलाचं इलिमिनेशन मेथड आपण बघत आहोत. इलिमिनेशन मेथड मध्ये तुम्हाला 2-3 गणित मी समजून सांगणार आहे. अगोदर एक गणित तुम्हाला समजून सांगितलं सोपं. पहिल्या सुरू आपण बघा. पहिल्या सुरू चलाचं निरसन करताना कुठलं चल त्यातले कुठलंही एक आपल्याला चल काय करावं लागेल? रद्द करावं लागेल, कॅन्सल करावं लागेल. निरसन म्हणजे नाहीसं करायचं. निरसन करायचं म्हणजे काय करायचंय? नाहीसं करायचंय. कुठलंही एक पद रद्द करायचं आपण ठरवू. समजा आपण असं करू पहिल्या वेळेस आपल्याला एक्सचं पद रद्द करायचं. आता एक्सचं पद रद्द करत असताना बघा पहिल्या सुरूचे काही नियम हे आपल्या लक्षात आले पाहिजे. नियम काय आहेत बघा? सहगुणक समान असावा. सहगुणक समान असावा. नसेल तर तो करून घ्यावा. नसेल तर तो समान करून घ्यावा. चिन्ह समान असल्यास वजाबाकी तर चिन्ह भिन्न असल्यास बेरीज करावी. भिन्न म्हणजे वेगळे. मग आपण बघू द्या गणितामध्ये मला एक्स पद रद्द करायचं. पहिला सुरू मी नियम वापरला की एक्सचा सहगुणक सारखा आहे का? या ठिकाणी एक्सचा सहगुणक 1 आहे, इथं सुद्धा सहगुणक 1 सारखा आहे. ठीक, ओके. मग पुढचं काय दिलंय? या ठिकाणी एक्सला चिन्ह कुठलं आहे? अधिकचं. या ठिकाणी एक्सला चिन्ह कुठलं आहे? अधिकचं. मग चिन्ह सारखे कुठली क्रिया करायची? वजाबाकी करायची. इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2, समीकरण नंबर 1 समीकरण नंबर 2. x अधिक y बरोबर 8, x वजा y बरोबर 2. वजाबाकीची क्रिया
शिकलेलं आहे मागं, तरी एकदा समजतो. वजाबाकी मुद्दाम सेंटरला ठेवले. वजाबाकी असली की खालच्या ह्याचे प्रत्येकाचे चिन्ह बदल. सध्या ही वजाबाकी चिन्ह म्हणजे क्रियेचं चिन्ह आहे. एक्स ला चिन्ह कुठलं अधिक दिसत नाही, म्हणजे अधिक, अधिकचं वजा झालं, वजाचं अधिक, अधिकचं वजा, अधिक एक्स वजा एक्स कटून गेले, शिल्लक करायला वाय अधिक वाय. आता नवीन चिन्ह घ्यायचे, वाय अधिक वाय. इथलं सगळं एक, इथलं सगळं एक, एक आणि एक 2, 8 वजा 2 6. वाय बरोबर 6/2, एक बेत्रिक 6. वायची किंमत आली 3. वायची किंमत आली 3. तर कुठल्या समीकरणात ठेवायची वायची किंमत आपल्या मनावर, कोणत्या समीकरणात ठेवा. समजा आपण समीकरण नंबर 2 वरून x minus y equal to 2. x ची किंमत किती आली माहित नाही, y ची किंमत 3 आहे, बरोबर 2. x बरोबर 2 अधिक 3. मग आपलं उत्तर बरोबर आहे का? एक समीकरण मगाचं x अधिक y बरोबर ते 14च नाही घेतलं. x अधिक y बरोबर काय घेतलं आपण? एक 8 घेतलं होतं. 14चं मग 8,6 आलं ना आपलं उत्तर. कुठलंही काही घेतलं बघा, x ची किंमत 5 आली, y ची किंमत 3 आली. मग हे त्याचं सोल्युशन झालं, आपण उकल म्हणतो. अगोदर एक्स ची किंमत घ्यायची, नंतर वाय ची किंमत घ्यायची. 5,3 साध्या कंसात लिहिले तरी चालते. असं नाही तर मी 14 घेतलं असतं काय आलं असतं बघा बरं. 14, 14 मधून 2 गेले 12, 12 भागिले 2, बेसकून 12. मग वायची किंमत झाली 6. 2 अधिक 6 8. मग जे घेत होतं का नाही आपण 8,6. तर या ठिकाणी मी एक्सचं पद रद्द केलं. एखादा मला नाही सर मला एक्सचं पद रद्द करायचं नाही, मला वायचं पद रद्द करायचं. ओके, कारण सर्व पद्धतीचा विचार करायचा की चलाचं एक आपलं एलिमिनेशन मेथड करायचं. फक्त एक कुठलं तर चल. दुसरी पद्धत हे एका चलाचं, एका चलाचे एकाचे दोन्ही नाही. आता हे समीकरण घेतलं मी पहिले आपण उदाहरण घेतलं होतं की x अधिक y बरोबर 14 आणि x वजा y बरोबर 2. x अधिक y बरोबर 14, x वजा y बरोबर 2. समीकरण नंबर 1, समीकरण नंबर 2. आता हे आपण गणित घेतलं तर आता मग मी ते x रद्द केलं तर तुम्हाला लक्षात आलं x पहिला जो काढला होता ते आपल्याला y काढायचा. अगोदर सध्या चिन्हाचा विचार करू नका, फक्त अगोदर चिन्ह सोडून सहगुण बघा. काय बघा? चिन्ह सोडून. इथं चिन्ह किती आहे? अधिक आहे, इथं चिन्ह वाढ आहे. सध्या चिन्हाचा विचार न करू. पण चिन्ह सोडून सहगुण किती? इथं 1 आहे, इथं 1 आहे. चिन्ह सोडून सहगुण कसा आहे? समान आहे. मग पहिले एक काम झालं आपलं. पुढचं बघा, चिन्ह जर भिन्न असतील, आता इथं अधिक चिन्ह आहे, इथं वजा चिन्ह आहे, तर काय करावी? बेरीज करावी. बेरीज करताना काय करायचं? समीकरण नंबर 1 अधिक समीकरण नंबर 2. x अधिक y बरोबर 14, x वजा y बरोबर 2. जेव्हा आपण बेरीज करतो तेव्हा चिन्ह बदलायची गरज नाही. अधिक y वजा y कटून गेले. x अधिक x 2x. 14 आणि 2 16. x बरोबर 16. 2 पुन्हा करा, तिकडे आलं भाग करा. 1 बे 8 16. x बरोबर किती आलं? 8. x बरोबर किती आलं? 8. मग आता समीकरण नंबर 2 म्हणून घेतलं होतं आपण, आता 1 करून बघू. समीकरण नंबर 1 करून काय? समीकरण नंबर 1 करून x अधिक y बरोबर 14. x ची किंमत 8 अधिक y बरोबर 14. y बरोबर 14 वजा 8. उकल
अशा पद्धतीने लिहिलं तरी चालतंय. कर्ली ब्रॅकेट करा किंवा साधा ब्रॅकेट केला तरी चालतंय. आता बघा, ह्या पद्धतीमधलं मी सगळ्यात सुरुवातीला सोपं गणित निवडलं. समजा परीक्षेत तुम्हाला गणित आलं करायला असंच गणित, तर मला वाटतं ह्या पद्धतीपेक्षा बेरीज करणं सोपं आहे. वजाबाकीमध्ये तरी काय आहे, चिन्ह बदलायचे तर आपल्याला थोडं कन्फ्युज होऊ शकतं. सगळ्यात सोपी पद्धत कुठली, तर त्याच्यामुळे परीक्षेमध्ये गणित सोडत असताना ज्या ठिकाणी चिन्ह भिन्न आहेत अशा पद्धतीचे ते चल निवडा. आपल्याला कॅल्क्युलेशन करायला ते सोपं जातं. ह्या पद्धती सुद्धा चुकत नाही, पण चुकण्याची शक्यता थोडी जास्त आहे ह्याच्यापेक्षा. बेरीज सोपी आहे. वजाबाकी जसं आपण बोलतो, मी तुम्हाला सांगत असतो की जसं रस्त्यावर गतिरोधक असतात, खड्डे असतात, आहे का नाही, वळण असतं, तसं आपल्या गणितामध्ये हे वजाबाकीची क्रिया असेल, भागाकाराची क्रिया असेल, दशांशापूर्णांकांचा गुणाकार असेल, हे आपल्या गणितामधले काय ते गतिरोधक आहेत, खड्डे आहेत, वळण आहेत, ज्यामुळे ते काय करतात, आपली गणिताची स्पीड काय करतात, कमी करतात. त्यामुळे त्या बाबतीत थोडा आपण जसं रस्त्याला गतिरोध आला की गाडी दमानं चालवणं, काळजी घेणं, तशा पद्धतीने आपण जर केलं हे सुद्धा चुकत नाही. तर हे झालं एक गणित. आता दुसरं गणित बघू, ज्या ठिकाणी चल समान होते, वेगवेगळे चल आहेत, ते पद्धतीचं गणित कसं असू शकतं ते आपण बघणार आहोत. दुसरं गणित घेतलं आपण, 5x वजा 3y बरोबर 8. पाच एक्स वजा 3y बरोबर 8, 3x अधिक y बरोबर 2. हे समीकरण मला कुठल्या पद्धतीने सोडवतो आपण, निरसन पद्धतीने, इलिमिनेशन मेथडने शिकवलं. पहिलं समीकरण मांडा, 5x वजा 3y बरोबर 8, समीकरण नंबर 1. दुसरं समीकरण काय घेतलं, 3x अधिक y बरोबर 2, समीकरण नंबर 2 घेतलं. आता आपल्याला पुन्हा बघायचंय की दोन्ही पद्धतीने तुम्हाला समजून सांगणार आहे. मगाच्या घरी सोपं होतं, आता किंचित अवघड आहे आपल्याला. अगोदर पहिल्या सुरुवात मी समजा घेतलं मला की एक्सचं पद मला रद्द करायचं. एक्सचं पद रद्द करत असताना आपण बघितलं की एक्सचा सहगुणक सारखा नाही, सहगुणक समान असावा. जे चल रद्द करायचे त्याचा सहगुणक कोएफिशियंट कसा असावा, समान असावा. नसेल तर तो करून घ्यावा, हे समजून सांगितलं तुम्हाला. करून घ्यायचं. मग आता बघा इथं 5 आहे, इथं 3 आहे, मग काय करायचं, मी जर इथल्या 5 ने इथं गुणलं आणि इथल्या 3 ने इथं गुणलं तर सहगुणक सारखं होतो. बघा 3 × 15, 5 × 15, 3 × 15, 5 × 15. परंतु मला जी क्रिया करायची ती एकट्या एक्स ला गुणून जमणार नाही, तर मला पूर्ण ते समीकरणाला गुणावं लागेल, कारण मला समीकरणाची किंमत बदलू द्यायची नाही. खाली 3 न गुणलंय, मला फक्त 5 न गुणलंय, तर 3 ला गुण नाही जमणार, मला पूर्णच्या पूर्ण समीकरणाला गुणावं लागेल. मग काय करा आपण बघा, 3 गुणिले समीकरण नंबर 1. हे असं का केलं, तर आपल्याला सहगुणक सारखे करायचे होते. 5 गुणिले समीकरण नंबर 2. चला, सहगुणक तर सारखा झाला. आता 3 × 15, 5 × 15, सहगुणक तर सारखा झालेला आहे. आता बघा, चिन्ह समान असल्यास वजाबाकी करावी, तर चिन्ह कसं आहे, सारखं आहे. इथलं अधिक चिन्ह, इथं अधिक चिन्ह आहे. आपण काय करावं लागेल, मग वजाबाकी. मग अगोदर हा गुणाकार करून घ्यायचा. 3 × 5 = 15, 3 × 3 = 9, 3 × 8 = 24, 3 × 5 = 15, 3 × 3 = 9, 3 × 8 = 24. खाली बघा, 5 × 3 = 15, 5 × 1 = 5, 5 × 2 = 10. ही वजाबाकीची क्रिया. वजाबाकीची क्रिया चिन्ह बदलतात. अधिक 15 वजा 15, अधिक 5 वजा 5, अधिक 10 वजा 10, अधिक 15x वजा 15x कटून गेले. वजा 9 वजा 5. लक्षात ठेवा, गुणाकार असता तर वजा 9 गुणिले वजा 5 तर अधिक 45 झाला असता, परंतु या ठिकाणी बेरीज आहे. वजा 9 आणि वजा 5, ऋण 9 आणि ऋण 5 किती नाही, ते ऋण 14. 24 वजा 10 किती आले, 14. y बरोबर 14. वजा 14 इकडं गुणाकार, अधिक भाग करा, 14 × 1 = 14. y बरोबर, आपण गडबडीमध्ये 1 लिहितो, परंतु हे वजाबाकी चिन्ह आपल्याला घ्यावं लागेल. y बरोबर -1.
आता y बरोबर वजा 1 ही किंमत आपण मागे 2 मध्ये ठेवली होती. आता समीकरण नंबर 1 मध्ये ठेवू. समीकरण नंबर 1 वरून दोन्हीपैकी कोणत्या समीकरणामध्ये आपण ती काय करायची ठेवायची किंमत. मग 5x वजा 3y बरोबर 8. 5x वजा 3 गुणिले y ची किंमत वजा 1 बरोबर 8. 5x वजा वजा अधिक 3 बरोबर 8. 5x बरोबर 8 अधिक 3 ची बाजू बदला वजा 3. 5x बरोबर 8 वजा 3 5. x बरोबर 5 गुणा करा ते उजवीकडे भाग करा. 5 1 5. x बरोबर 1. आपली उकल सोल्युशन आपण ज्याला म्हणतो. अगोदर x ची किंमत घ्यायची 1 वजा 1. आता आपलं उत्तर बरोबर आहे का आपण ह्याचा पडताळा सुद्धा बघणार आहोत. बघा 5 1 5 वजा वजा 3 1 3 3 5 3 8. खाली सुद्धा 3 1 3 वजा 1. 3 मधून वजा 1 केल्यानंतर किती राहणार आहे 2 राहणार आहे. आता हेच गणित मला कारण आपल्या समोर असतात मुलं नाही सर आम्हाला तुम्ही x पद रद्द केलं आम्हाला y चं पद रद्द करून दाखवा. तर बघूत आपण. आणि तुम्हाला सांगितलं दोन पैकी कुठलं पद्धत सोपी राहणार तर हीच पद्धत सोपी राहणार आहे. कारण इथं चिन्ह भिन्न आहेत आणि चिन्ह भिन्न असताना बेरीज करणं कधीही सोपं आहे. त्यामुळे आपल्याला तशा पद्धतीने आपण बघूत गणित काय आहे. 5x वजा 3y बरोबर 8 समीकरण नंबर 1 आणि 3x अधिक y बरोबर 2 समीकरण नंबर 2. आता बघा आपल्याला y चं पद रद्द करायचंय. जे पद रद्द करायचंय त्याचा चिन्ह सोडून सहगुणक अगोदर बघा. इथलं चिन्ह सध्या नाही असं गृहीत धरतो आपण. 3 आहे तर 1 आहे. आहेत का चिन्ह समान नाही. सॉरी सहगुणक समान आहेत का नाही. मग सहगुणक समान नाहीत म्हणजे बघायचं इथल्या 3 नाही इथं गुणा आणि इथल्या 1 ना इथं गुणा. सध्या चिन्हाचा विचार केला फक्त सहगुणक समान करण्यासाठीची कृती करावी. 1 गुणिले 3 3 3 गुणिले 1 3. काय केलं 1 गुणिले समीकरण नंबर 1 आणि 3 गुणिले समीकरण नंबर 2. आता कुठली क्रिया करायची. चिन्ह भिन्न असल्यास बेरीज करावी. इथं चिन्ह वजा आहे इथं चिन्ह अधिक आहे त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल बेरीज करावं लागेल. 1 न गुणल्यानंतर काय 5x वजा 3y बरोबर 8. आपल्या मी एखाद्या संख्येला 1 न गुणलं तर काही फरक पडत नाही. 3 त्रिक 9 3 1 3 3 2 6 वजा 3 अधिक 3 कटून गेले. 5 आणि 9 14 8 आणि 6 14. काय x बरोबर 14 भागिले 14 14 1 14 14 1 14. x बरोबर 1. x बरोबर 1. आता समीकरण नंबर मग 1 कोण घेतलं होतं. आता समीकरण नंबर 2 बघूत आपण. समीकरण नंबर 2 काय 3x अधिक y बरोबर 2. x ची किंमत 1 आहे अधिक y बरोबर 2. 3 1 3 अधिक y बरोबर 2. y बरोबर 2 अधिक 3 ची बाजू बदला वजा 3. y बरोबर 2 वजा 3 किती वजा 1. 2 वजा 3 किती वजा 1. म्हणजे उकल आपली किती आली 1,1. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला 2 गणित वेगवेगळ्या पद्धतीने समजून सांगितले. मग काय काम आहे तुम्हाला. मी तुम्हाला 9वी साठी एक उदाहरण संग्रह सांगणार आहे तो तुम्ही करायचा आहे. 10वी साठी उदाहरण संग्रह सांगणार आहे तो तुम्ही करायचा आहे. आधी 9वी साठी काय करायचं आहे ते तुम्हाला सांगतोय. होमवर्क आपलं याच पद्धतीने आपण गणित करायचे. तर 9वी साठी सांगतोय प्रॅक्टिस सेट 5.1 क्वेश्चन नंबर 3 त्यातले सगळे गणित 1 ते 6. प्रॅक्टिस सेट 5.1 त्यामध्ये सर्व गणित प्रश्न 3ऱ्या मध्ये सर्व गणित 1 ते 6 पर्यंत 6 गणित आहेत त्यामध्ये. आणि 10वी साठी प्रॅक्टिस सेट 1.1 प्रश्न पहिला आणि दुसऱ्यामध्ये सर्व गणित. दुसऱ्यामध्ये 8 गणित आहेत बघा 1 ते 8. हे गणित करून बघायचे. आता
पुढच्या तासामध्ये काय करायचं, तुमचा फीडबॅक जसा भेटेल मला, तुम्ही गणित करून बघायचे. गणित पहिल्याच वेळेस तुम्हाला जमतील असं नाही, जमलं तर आनंद आहे, नाही जमलं तर त्यापेक्षा जास्त आनंद होईल. कारण आपल्याला तुम्ही करायला प्रयत्न हेच महत्वाचं आहे. प्रयत्न करत असताना आपल्याला यश मिळतं, फक्त यश मिळण्यासाठी थोडा उशीर लागू शकतो, कमी जास्त. तर तुम्ही गणित करून बघा, गणित आले ठीक मला व्हॉट्सअपवर पाठवा, ते आपण चेक करू. नाही आले तर पुढच्या तासामध्ये काही 9वीचे काही 10वीचे गणित आपण काय करतो मला बोर्डवर समजून देऊ. ओके.